आणि महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेसाठी भाजप आणि शिंदे गट अर्थात शिवसेना हे दोघेही आग्रही आहेत। एकीकडे नारायण राणेंनी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा लोकसभेच्या उमेदवारीबद्दल इच्छुक आहेत, ठाम आहेत। तर काल किरण सामंत यांनी रात्री नागपूरमध्ये येत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। देवगिरी बंगल्यावरती झालेल्या भेटीत किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी फडणवीसांकडे विनंती केल्याचं कळतंय। यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं किरण सामंत यांनी सांगितलं आणि या बैठकीनंतर किरण सामंत यांना मीडियासोबत न बोलण्याच्या सूचना दिल्या गेल्यात अशी सुद्धा माहिती मिळते। तर देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत या दोघांच्या भेटीसंदर्भात दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया। खरोखर प्रत्येक उमेदवार आपल्यासाठी प्रयत्न करणार, ह्याच्यामध्ये वाईट काही नसतं। तर आपल्याला या निमित्ताने त्यांनी तसा प्रयत्न करावा। कोणाला मिळालं, राणे साहेबांना मिळालं तर ते स्वतः मंत्री आहेत, पुन्हा एकदा मंत्री होतील। किरण सामंत साहेबांना मिळालं तर ते तरुण आहेत, उत्साहाने काम करू शकतील। शेवटी नागरिक असं म्हणत नाही, त्यांना शेवटी मोदी साहेबांना मतदान करायचं असतं। तरी मला असं वाटतं की मोदी साहेबांना मतदान होत असताना सगळ्या नागरिकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि ही भारताच्या विकासासाठी असलेली लढाई आहे आणि त्याच्यामुळे या लढाईमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी झालं पाहिजे, तरच आपल्या देशाचा झेंडा मानाने फडकत राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।